दिल्लीतील एका प्रसिद्ध रेस्टॉरंटमधील ढोश्यात ग्राहकाला 1-2 नव्हे तर तब्बल 8 झुरळ सापडल्याचा किळसवाना प्रकार समोर आला। दिल्लीच्या कॅनॉट प्लेसमधील दक्षिणात्य पदार्थांसाठी प्रसिद्ध असलेल्या मद्रास कॉफी हाऊस रेस्टॉरंटमधील हा धक्कादायक प्रकार आहे। या प्रकरणी ईशानी नावाच्या एका तरुणीने हा भयावह अनुभव आल्याचे म्हणत घडलेल्या घटनेविषयी इंस्टाग्रामवर एक पोस्ट करत माहिती दिली आहे। मार्चच्या पहिल्या आठवड्यात ईशानी तिच्या मित्राचा दक्षिण भारतीय पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी म्हणून दिल्लीच्या मद्रास कॉफी हाऊस रेस्टॉरंटमध्ये गेली होती। यावेळी ईशानीने तिच्यासाठी एक मसाला पेपर डोसा ऑर्डर केला, पण खाताना जेव्हा तिने हा डोसा उघडून पाहिला तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसला। तिने डोश्याचे बारकाईने निरीक्षण केले तेव्हा त्यात 1-2 नव्हे तर चक्क 8 झुरळ होते। या किळसवाण्या प्रकारानंतर तिने या कॅफेविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। ईशानीने तिच्या इंस्टाग्राम पोस्टमध्ये संबंधित रेस्टॉरंटच्या किचनमधील अस्वच्छ परिस्थितीचे तपशीलवार वर्णन केले आहे। ईशानीने तिच्या पोस्टमध्ये म्हटले की जे काही घडले ते आठवून माझे काळीज तुटतंय। या कॅफेमध्ये अतिशय दुर्गंधी आणि छत काही प्रमाणात नव्हतेच। गुरुवारी व्यस्त असणाऱ्या या रेस्टॉरंटमध्ये दर तासाला 30 ग्राहक येत असतात, तरी पण हे प्रतिष्ठित रेस्टॉरंट इतके निष्काळजी कसे असू शकते हेच मला समजत नाही, असे म्हणत ईशानीने तिच्या पोस्टमध्ये अन्न सुरक्षेच्या अधिकारांवर जोर दिला आहे। तिने पुढे लिहिले आहे की एक शाकाहारी रेस्टॉरंट आहे ज्याचे मालक शाकाहारी आहेत। या घटनेनंतर ते मला सतत सांगत होते की तुला नुकसान भरपाई दिली जाईल, पण व्हिडिओ बनवणे थांबव। ईशानीने असेही नमूद केले आहे की तिने या प्रकरणी सीपी मधील स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे। तसेच ईशानीने अन्न स्वच्छता आणि सुरक्षेसंबंधित अधिकाऱ्यांना या घटनेची सर्व तपशीलवार माहिती दिली आहे, पण तिने पुरावा म्हणून ही पोस्ट केली। तिने म्हटले की ही गोष्ट लोकांपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे, कारण अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर निराश आहे, पण कारवाई होईपर्यंत मी गप्प बसणार नाही। ईशानीची ही पोस्ट आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे, ज्यावर लोकांनी संबंधित रेस्टॉरंटवर मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला आहे। अनेकांनी अन्न स्वच्छता आणि सुरक्षा मानकांशी तडजोड केल्याबद्दल रेस्टॉरंटवर कारवाईची मागणी केली।